पीक विमा संदर्भात सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। पीक विम्याचे पैसे आता अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। नवीन यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यात आली आहे। बऱ्याच दिवसापासून याद्या पण जारी झाल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपयाचा पीक विमा मिळाला नव्हता। पण आज अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी पोर्टलच्या द्वारे स्वतः अधिकृत अशी तारीख या ठिकाणी जारी करून आज अखेर यादी देखील जारी केली आहे। त्यामुळे आता बघा अर्जाची पूर्ण या ठिकाणी पडताळणी पण या ठिकाणी झाली आहे आणि या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव बघा आता नाही का 2023चा पीक विमा काही शेतकऱ्याला मिळालेला नाही, काही शेतकऱ्याला 2024चा पीक विमा मिळालेला नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा मिळणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 75% अग्रिम पीक विम्याची तुम्ही वाट पाहत होता तोच पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या, म्हणजे की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते। यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे शेतकरी राहिलेल्या रकमेची प्रतीक्षा करत होते। पण आता एक मोठी अपडेट सरकारने दिली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची महत्त्वाची एक बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ आज सर्व बँकांना तशा प्रकारे आदेश देखील दिले आहे। हे पैसे आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस या ठिकाणी उगलेला आहे। परंतु हे पैसे काही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे असे फडणवीस सरकारने सांगितलं आहे। आता ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा जमा होणार ते आता आपण पाहून घेऊया। बघा तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो ही खूप मोठी आणि आनंद असणारी बातमी बघा आहे, कारण आता शासनामार्फत बघा 75% अग्रिम पीक विमा थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 100% पीक विमा मिळणार आहे। आज टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता राहिलेल्या जिल्ह्याला पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळू शकेल असे त्यांनी सांगितलं आहे, कारण ते म्हणले आहे एकाच टायमाला सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होत नाही। त्यामुळे या ठिकाणी ह्या पण या ठिकाणी 75% अग्रिममध्ये पण या ठिकाणी टोटल या ठिकाणी जवळपास 2 ते 3 टप्पे करण्यात आलेले आहे। बघा आता या ठिकाणी हे नक्की आपण पाहून घेऊया, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल, बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे आता आपण नक्की पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, परंतु बघा आता पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील करावं लागणार। बघा जिल्ह्यांची यादी तर आता आपण बघा एका मिनिटामध्ये पाहून घेऊया, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा एक सर्वात महत्त्वाचे तुम्हाला काम करून घ्यावं लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार। चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करावे लागणार। बघा जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम 100% लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आता बातमी आहे, कारण राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई या ठिकाणी मंजूर केली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिली आहे। तर सर्वात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पण जमा झाला आहे, म्हणजेच की तो होता पहिला टप्पा जे की शेतकऱ्याला मिळाला, परंतु तो पण काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही। आता राहिलेला 75% अग्रिम बघा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे, म्हणजे की बघा काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। बघा तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे। परंतु बघा
या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पण पाहणे गरजेचे असणार आहे। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई या ठिकाणी तुम्हाला कधी मिळणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता, परंतु त्या प्रश्नाला आता या ठिकाणी विराम लागलेला आहे। कारण आज अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करून वेळ देखील आज या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। तर बघा, जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर बघा, दुष्काळ पडला होता, अशा पार्श्वभूमीवर आता सरकारने महत्त्वाचा निर्णय जारी करून आज या ठिकाणी शेतकऱ्यांना टोटल रक्कम जमा करावी अशी या ठिकाणी त्यांनी बँकांना आदेश या ठिकाणी दिले आहे। 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे, म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रति 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे विमा मिळणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट बघा शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून। बघा, पहिला पीक विम्याच्या टप्प्यामध्ये खूप कमी या ठिकाणी पीक विमा मिळाला, जसे की 1,500 रुपये प्रति हेक्टर अशा ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळाले। 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये अशा प्रकारे पैसे आले, परंतु आता 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम तुमच्या खात्यामध्ये बघा डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहे, म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आता बघा, महाराष्ट्रामध्ये बघा जे काय विभाग आहे, ह्या सर्व विभागांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन या मदतीचे नियोजन करण्यात आले आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर पहा, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे बघा, तो म्हणजे की नाशिक विभाग। या नाशिक विभागामध्ये अंगोरा सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, तर या विभागामधील शेतकऱ्याला विशेष मदत बघा। द्राक्षाची निर्यात या भागामधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे 75% रक्कम आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पण येत्या 24 तासाच्या आतमध्ये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की या ठिकाणी पुणे विभाग। त्यानंतर बघा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। या भागामध्ये ऊस, बटाटा अशा प्रकारे बघा पिकांचे नुकसान झाले होते। तेलबिया जे काय पीक आहे या पिकाचे देखील नुकसान झाले होते। बघा, आता या ठिकाणी पुणे विभागातील बघा आता अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला देखील या ठिकाणी विमा मिळणार आहे। बघा, आता पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो। कोल्हापूर हा विभाग, कोल्हापूर विभागातील बघा सातारा, सांगली बघा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा या मदतीचा फायदा मिळणार आहे, असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। या भागामध्ये कापूस, हरभरा, ज्वारी या पिकांचे सर्वाधिक नुकसान या ठिकाणी झालेले आहे। तर मग या ठिकाणी आता पुढील विभाग कोणता आहे? आता बघा शेतकरी बांधवांनो, वाटेला, शिराळा आणि कवठेमहांकाळ हे जे काही तालुके आहे या तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी नुकसान झाले होते, तर या देखील भागामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे, असं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे। पुढील 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। आता बघा, पुढील विभाग आहे म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग। आता पहा, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच की औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा मदत मिळणार आहे। मराठवाड्यामधील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागामधील बऱ्याच प्रमाणे सोयाबीन, कपाशी अशा पिकांचे या ठिकाणी नुकसान झाले होते, त्यामुळे आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 75% रक्कम मिळणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, लातूर हा विभाग बघा। आता या ठिकाणी लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली बघा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये बघा या ठिकाणी रक्कम जमा होणार आहेत। तर बघा, या भागामध्ये तूर, मका, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। त्यानंतर आहे अमरावती विभाग बघा। अमरावती विभाग म्हणल्यावर आता या ठिकाणी बघा बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर बघा आणि या ठिकाणी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांना देखील मदत मिळणार आहे। बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आले आहे। बघा, तुमचा जो काही हक्काचा निधी आहे तो आता तुम्हाला मिळणार आहे। बघा, परंतु तुम्हाला KYC प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही KYC केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर बघा, बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या की या ठिकाणी पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही। आता बघा, हा पीक विमा कोणत्या बँकेमध्ये येणार? तर हा पीक विमा सर्वच बँकेमध्ये येणार, परंतु बघा BOI, SBI, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक,
पोस्ट ऑफिस बँक हे जे काय महत्त्वाच्या बँक आहे, या बँकामध्ये सर्वात अगोदर आज हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग या ठिकाणी शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण आज हा निधी 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.